करवीर तालुक्यातील 18 गावांमधून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाईन मोजणीच्या नोटिसा मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग करवीर तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं। महामार्ग रद्द होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मोजणी नोटिसांबाबत स्पष्ट खुलासा देण्याचे आदेश भूमी अभिलेख विभागाला द्यावेत अशी मागणी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। कोल्हापुरातील सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाधित शेतकरी भगवान पाटील यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग जर शासनानं रद्द केला तर चांगलं आम्ही त्याचं शासनाचं कौतुक करतो आणि परत त्यांना 29च्या निवडणुकीत त्यांना परत आणि सत्तेवर पाठवतो एवढी मी ग्वाही देतो। परत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा एवढी माझी अपेक्षा आहे। परत पूर्वेकडील शक्तीपीठ महामार्ग तिकडला तय होता तो पश्चिमेकडे का आणला हे मला पहिले शासनाला विचारायचं आहे। कशासाठी आणला त्यांनी? का शेतकऱ्यांच्या माती मारायला लागल्यात? शेतकरी पूर्ण भूमीहीन होणार आहेत आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहे। आताचीच बघा परिस्थिती चिखलीमध्ये काय झालेलं आहे, पुराचं पाणी यायला लागले, तशीच परिस्थिती करवीर तालुक्यामध्ये होणार आहे। कुंभी कासारी साखर कारखाना त्याची गाळप क्षमता वाढवली कशा कारण का शेतकरी आहेत म्हणून, आणि कुंभी कासारी साखर कारखाना जर शक्तीपीठला जर ऊस शक्तीपीठ जर झाला तर कुंभी कासारी साखर कारखाना ऊस कमी पडणार आहे। कुंभी कारखान्याचा तोटा होणार आहे, कामगारांचा तोटा होणार आहे, सभासदांचा तोटा होणार आहे, आमचा सर्व शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे। याला जबाबदार शासन आहे। म्हणून शक्तीपीठ महामार्ग एवढा रद्द व्हावा शेवटपर्यंत लढाई लढणार। जरी नाही ऐकलं तरी मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारासमोर आत्मदहन करणार। 100% सर्व शेतकरी माझ्या बाजूने येणार। कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व शेतकरी माझ्या बाजूने येणार। आता पण लढत आलोय माझ्या ताकदीनिशी शेतकरी माझ्या पाठीमागे आहेत। मी त्यांचा पहिला आभारी मानतो। पोलिसांनी जबरदस्ती केली तरी शेताची मोजणी करू देणार नाही असा इशारा बाजीराव पाटील यांनी दिला। ऑनलाईन नोटीस आल्यामुळं आम्हाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे यांनी भाग पडलेला आहे। आम्हाला नको असलेला शक्तीपीठ आता हा जो पंढरपूर कोल्हापूर रस्ता उदाहरणार्थ त्या रस्त्यालाच माणूस नाही आणि नको असलेला शक्तीपीठ कशासाठी आपण द्यायला आले ती? हा जर रस्त्याला माणसं नाही, वाहनं नाही आणि कशाला शक्तीपीठ सरकार करायला या? हिची काय गरज नसलं आमच्यावर लादू नका। हा ज्या रस्त्याला माणसं नाहीत, कोल्हापूर बेंगलोर रोड पुणे बेंगलोर रोड मोकळा पडलेला आहे, तो रस्त्याचा काय मापूर आहे आणि नको ते रस्ते कशाला करत बसले आहात? त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। शेतकरी जगायला पाहिजे तरच याचा उपयोग होणार आहे, नाही त्याचा काय अर्थ नाही शेतकरी जगण्यात। आत्मदानचा विषय प्रत्येकाने मांडलेलाच आहे। शेतकरी शेवटी पर्यायाने आत्मदान केल्याशिवाय आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी आहेत, कमिटीतली द्या ठराविक लोक आलेले आहेत कमिटीतली। आपण पाहतो की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त असतो आणि मोजणीसाठी जबरदस्ती केली जाते। काय असं काही केलं तर आमची भूमिका आम्ही ते उधळून लावू त्यासाठी कुठलाही आम्हाला तिथं प्रयोग दगड दोंडे करायला चालेल, काट्या काय भविष्यात याला चालतील, पण आम्ही ती मोजणीच होऊ देणार नाही। येण्याचा प्रश्न त्याचा कुठला? जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनादरम्यान करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले। आमदार नरके यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आता ही सगळी शेतकरी मंडळी कलेक्टरना निवेदन द्यायला आली होती। त्याचवेळी मी माझ्या कामासंदर्भात इथं आलो होतो आणि ही समिती मला हे सर्व शेतकरी मला या ठिकाणी गाठ पडलेत। माझी भूमिका मी पहिल्यांदा जाहीर केली की शेतकऱ्याच्या शेतीवरून हा शक्तीपीठ जायला नको। मी माझ्या विधानसभेमध्ये हे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ऑनलाईन आता मोजणीच्या नोटिसा यांना दिलेत। मला वाटते की या संदर्भात मी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्याचबरोबर हसन मुश्रीफ साहेब असतील, ज्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हा रस्ता जातो, सांगलीचे काही आमदार सतीश देशमुख आहेत, आम्ही सगळीच मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, शिंदेसाहेबांना भेटून सांगायला लागलोय की या ठिकाणून शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त न करता असा मार्ग करू नका की ज्यामधून हे उपजीविकेचं साधन आहे आणि शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कोणत्याही मोजण्या असतील किंवा आणि काही गोष्टी अनुषंगिक असतील तशा पद्धतीनं करू नका। या ठिकाणी या संदर्भात लवकरच आम्ही बैठक घेतो। यावेळी कृष्णा साबळे, ज्योतिराम घोडके, हिंदुराव पाटील, पांडुरंग शिंदे, चंद्रशेखर मस्के,
युवराज देसाई आदी उपस्थित होते.